कथेचं नाव ओढ. लेखिका संध्या सूर्यकांत धर्माधिकारी. ए आई, आई, जायचंय ना ग बुरलीला? हा. ए आई, अगं मी तुला बोलते, नीट बोल की. बुरलीला जायचंय ना? ए भुरी, काय आहे ग, काय बुरली तुझं? असं काय गाई? अगं माझं आजोळ आहे ग आणि तुझं माहेर आहे. अगं तूच तर म्हणालीस की उद्या अष्टमी सिद्धेश्वराची यात्रा, देवाला तरी जाऊन यावं. आणि मग आई असं काय करतेस ग तू? अगं तुला नाही का वाटत आपल्या माहेरी जावं? बाकीच्या बायका बघ, माहेर म्हटले की आधी पळतात, नाहीतर तू एकदाही जात नाहीस. हो ग बाई, हो. अगं आई, हो काय ग? अगं आई, मी 18 वर्षाची झाले, हाताच्या अंतरावर असून तुम्हाला एकदाही नेलं नाहीस. अगं तारा, हे बघ, उद्या आपण नक्की जाऊया. आता जातो, क्लासला उशीर होतोय तुला. तू जा बघू. तारा क्लाससाठी बाहेर पडली आणि कमलने एवढा वेळ आवरलेला हुंदका आपोआपच बाहेर पडला. अश्रूंच्या साखळीतून एक एक चित्र तिच्या नजरेसमोर तळायला लागलं. गोड गुलाबी चेहऱ्याची, कुरळ्या केसांची 5-6 वर्षाची चिमुरडी, वळचणीच्या पाण्याचा थेंब हातावर झेलून त्यांचा फुलबाजा करण्यात दंग होती. त्या फुलबाजाचं तुषार तिचा फ्रॉक भिजवत होतं. फुलबाजाचं मनोहारी दृश्य ती बोलक्या डोळ्यात साठवत होती. आणि तेवढ्यातच तिच्या पाठीत धपकन धपाटा बसला. तिनं जोरात भोकाड पसरलं. मारापेक्षा तिला जास्त दुःख झालं. ते खेळ मोडलं याचं. पण तिला कुठं माहिती होतं की तिच्या आयुष्याचाच खेळ मोडणार आहे तो. सकून तिला दरडावलं. ए कमी फैमाले, बारकी आहेस वय ग आता पाण्यात खेळायला? आणि मुकाट्यानं आज चल, गिरडीला जायचं आहे आपल्याला. गोनू मामाचं लगीन नाही का? आ? गावाला जायचं म्हटल्यावर कमलचं डोळं लखाकलं. ती झटकन घरात आली. सकवाई सांगल तसं करत राहिली. पाऊस वाद्याचा होऊन पडायला लागला या, आणि ही गत काही तर चालायची नाही. सकू बडबड करत आवरत होती. कमाला घेऊन सकू गिरडीला आली. माहेरची माणसं खूप दिवसांनी भेटल्यानं गप्पा रंगल्या. आई बापा माग एकुलता एक भाऊ जयवंता, तेवढा जीवा भावाचा होता. त्याचीच काळजी तिला वाटत होती. तिची काकू तिला म्हणाली, ए सकू, सकू, अगं माहेर पार तोडून टाकलंस काय ग? येत नाहीस, जात नाहीस. अगं या जायला वाट कर की ग. होय, मला बी लय वाटतंय बघा, पर हातात काय आहे हो माझ्या? आय बा गेलं मरून, माझा माहेरचा आदरच गेला. दालला तिथंसला एक सबूत बोलू देत नाही. त्याच्या पुढं मला तर लुगड्यातच होती बघा. सकून आपली हातबलता दर्शवली. तसं तिची चुलत बहीण गीता पुढं सरकून म्हणाली, ए सकू, तुझ्या मनात आहे नव माहेराची वड? मग मी सांगते तसं कर. तुझी कमा जयवंताला दे, तुझ्या भावाला, आणि ह्या लग्नातच लगीन उरकून टाकूया. आणि मग बघ तुला माहेर चालू होतंय का नाही ते तुझं. अगो बाय, येडी का खुळी तू? कमाचा बा निरगुडीच्या वल्या फोकानं फोडून काढल मला. 5 पैशाचं मीठ म्या कवा त्याला विचारल्या बघा आणलं नाही, आणि त्याच्याच पुरीचं लगीन त्याच्या माघारी कर म्हणतीया. कसं ग? आणि गीता एकदम उसळूनच म्हणाली, वय 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 वय. आणि मग फुकट भावाचा पुळका दावू नकस तू. आणि शाणी असशील ना तर आता विचार कर. तुझ्या आन्सला त्यानं त्याच्या बहिणीच्या पोराला दिली, तेव्हा त्यानं तुला विचारलं होतं का ग? नाही नव. मग तुझ्या पोरीवर तुझी उडी बी सत्ता नाही वय ग. त्यानं त्याच्या गोतात एक दिली, आता तू तुझ्या गोतात एक दे ना. आणि एकदा का लगीन झाल्यावर काय करतोय तुझा दाल्ला? मारल मारल आणि बसल गपगार. माहेरसाठी खा की तेवढा मारतो, एवढं काय लय आहे वय? आ? सकूची द्विधावस्था झाली. काय करावं ते तिला कळेच ना. जयवंताची आणि माहेरची ओढ जबरदस्त होती, पण एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडसही होत नव्हतं. ती कसं बस म्हणाली, गीता तुझं खरं आहे ग, पण माझी पोरगी अजून लय लहानगी आहे ग.
आणि जेवंता गडी झाला की ग आता. आता काय करावं अगं बाया, आता त्याला काय होतं या ग. अगं पोरीचे जात उकरड्यावणी लगेच वाढते, तुला माहित आहे ना व. आता बाईल होईल तुझी कमा. आणि बघ आता उघड लांबाड लावत बसू न ग तू. होय काय नाही ती पटकन सांग. उगा आमचा आरातला जीव घोरात आणि दारातला केर घरात घालाय न ग. हा पर एक ध्यानात ठेव बघ, आणि नाही म्हणालीस ना तर तुझं माह्यार हे मातूर कायमचं तुटलं म्हणून बसावं लागल तुला. हा. आणि मग सखून येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याचा निर्धार करून त्यानं होकार भरला. कुणीतरी सांगोलीला जाऊन कमासाठी फ्रॉक आणला. बाशिंग बांधिली कमा, बाहुली सारखी सजली. तिला खूप मजा वाटत होती. सारखे खोदो खोदो हसत होती. बाया बापड्या देखण्या कमलचं कौतुक करत होत्या. अयो बया, वाण्या बामणावानी हाय पोरगी. सको दिष्ट काढगी ग पोरीची तुझ्या. ए बायानो जावा, तुमच्या डाव्या पायाला काय घाण लागल्या का बघा दोडानो. सकू कौतुकाने लेकीकडे पाहत असं म्हणाले. कमल लहान असल्यानं ती मोठी होईपर्यंत बोरलीलाच राहील असं ठरल्यानं सकू कमलला घेऊन माघारी परतली. सकूला अपेक्षित असल्याप्रमाणे महादू अण्णानं सकूची पाठ हिरवी निळी होईपर्यंत महार महार मारलं. ए ए बाय, तुला काय कळतं गा नाही ग. तुझ्या बाईला तुझ्या लय भावाचा पुळका आला हाय म्हण की ग. हा, हुटाचा मोका घेण्याजोगा तुझा भाऊ. शिजलेल्या भाताला माझी कवळी किरळी पोरगी देऊन आली सोय ग. हा. पण सकून तोंडातून शब्दही काढला नाही. रोज मार खात होती. महादू अण्णाचा अखेर थकून मारायचा थांबला. सगळं वातावरण निवळल्यावर कमला गावातली प्राथमिक शाळेत घातलं. आमनापूर, दुधोंडी अशा आसपासच्या गावातील मुलंही इथं शिकायला येत होती. काळ्या पोतीत ओवलेलं 2 मणी, मंगळसूत्र, पायात जोडवे आणि कपाळावर मेणावर बैजवार लावलेलं ते भलं मोठं कुंकू आणि फ्रॉक मधली कमल मोठी साजरी दिसायची. कमा चुनचुनीत आणि हुशार असल्यानं शाळेत सर्वांचीच आवडती होती. एखादं शिक्षक तिला गमतीनं विचारायचं, ए कमल, अगं नांदायला कधी जाणार तो. ओ गुरुजी जावा, मला शाळेत शिकायची आहे, नांदायला मी नाही जात. ती उत्स्फूर्तपणे बोलून जायची. तिला शिकण्याची ओढ अनावर होती. खेळण्यात फारसा रस नसायचा. इतर मुली सुटीत खेळायच्या तेव्हा ती वर्गातच पुस्तक उघडून बसायची. तिच्याच वर्गातला वसंतही वर्गातच बसायचा. एकदा त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, तो कमल जवळ जाऊन म्हणाला, ए कमा, ए त्या पोरी तुला खेळा घेत नाही त्या का. नाही बा, घेतात की, पण मीच जात नाही, मला नगं वाटतं. ए अगं तू तर हुशार आहेस, नगं वाटा काय झालं. तो गोरीपान बी आहेस, लय ग्वाड दिसतेस. कमल काही न बोलता फक्त हसली. आणि त्या दिवसापासून दोघांची छान गट्टी जमली. कमलला कोणी त्रास दिला तर वसंत त्याला बदलून काढायचा. त्याच्या कुंकवाच्या डबीत ठेवायला चमकीचं फुलपाखरू आणून तो द्यायला लागला. आणि एक दिवस झंझावातासारखी ती बातमी आली. भावकीच्या भांडणा जयवंताकडून अजाणतेपणानं एक माणूस मारला गेला. जयवंताला 25 वर्ष सक्त मजूरची शिक्षा झाली. 10-12 वर्षांची कमल ही चर्चा ऐकून बावरूनच गेली. ही गोष्ट आपल्याशी निगडीत आहे आणि खूप काहीतरी भयंकर आहे याचा तीव्र आघात तिच्या उमलत्या मनावर झाला. खून करणारा माणूस म्हणजे आपला नवरा हा राक्षसच असावा असं तिच्या मनानं घेतलं. ती खूप घाबरली. चेहराही आठवत नसलेल्या नवऱ्याची तिनं धास्ती घेतली. घरातून बाहेरही पडेना. सर्वांनी खूप समजावलं पण काहीच उपयोग झाला नाही. शाळेत गैरहजेरी वाढली. वसंतला मात्र तिच्या अनुपस्थिती अस्वस्थ करत होती. त्यानं ही या करून गुरुजींना विचारलंच, हो गुरुजी, कमल आजारी आहे का, शाळेत येत नाही, शाळा सोडली का तिनं. अरे नाही रे वसंता, शाळा नाही सोडली, पण आता कसं सांगू तुला. हे बघ असं कर, चल माझ्या बरोबर, आपण तिच्या घरी जाऊन येऊया. दोघंही घरी आले. गुरुजींनी महादू अण्णांना नमस्कार केला. कमलची चौकशी केली.
माधू अण्णांनी सकुला शिव्या घालतच घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. खरं तर वसंताला यातलं फारसं काही कळालंच नाही, पण घडलेली घटना ही कमलशी संबंधित आहे आणि ती गोष्ट चांगली नाही एवढं त्याला प्रकर्षानं जाणवलं. जाधव गुरुजी कमलच्या डोक्यावरून हात फिरवून तिला म्हणाले, हे पोरी कमल, हे बघ, आता उद्यापासून शाळेत यायचं. उगीच वर्ष वाया घालवायला नको. येते का लक्षात? न ग गुरुजी, न ग, मला लय भ्या वाटतंय. अगं पोरी, भ्यायचं कशाला? आम्ही आहोत ना सगळे. हे बघ, हा वसंत बघ तुझ्यासाठी आला इथं. पर गुरुजी, तो दाल्ला. तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. हे कमा, अगं पर तुझ्या दाल्ल्याला ना 25 वर्षांची शिक्षा झाली. अगं मग कशाला घाबरतेस? तवर शिक ना तू. वसंत झटक्यात बोलून गेला आणि ही मात्र अचूक लागू पडली. 25 वर्ष तरी आपल्याला काही भीती नाही याची जाणीव झाल्यानं कमाचा चेहरा उजळला. गुरुजी, मी दुपारच्या शाळेला येऊ? हो ग बाळा, ये, दुपारीच ये. कमलची शाळा ही पुन्हा पूर्ववत सुरू झाली. तिची 7वी झाल्यानंतर शिक्षिकेच्या ट्रेनिंग कोर्सला जायचं ठरवलं. कमल पंचकृषीत पहिली महिला शिक्षक ठरली. माधू अण्णाला खूप कौतुक होतं कमाचं. वसंत मात्र पुढच्या शिक्षणासाठी सांगलीला गेला. BA MS केलं. खेडेगावातच डॉक्टरकी सुरू केली. एकदा त्यानं आपल्या मनातली गोष्ट कमाला बोलून दाखवली. कमा, मला एक गोष्ट बोलायची आहे. माझ्याशी लग्न करशील तो? मी माझं घरदार सोडायला तयार आहे. आपण लांब कुठंतरी जाऊया. वेडायस का रे तू वसंता? वेडायस का? अरे तुझी जात वेगळी, माझी जात वेगळी, आणि त्यातून माझं लग्न झालंय. कमा नजर टाळत असं म्हणाली, ए कमा, हे बघ, माझ्याकडे बघून सांगतो, तू मानतेस का त्या लग्नाला? अगं निव्वळ पोर खेळतो आणि जातीचं काय घेऊन बसलीस ग तू? अगं आपल्या मान्यावर असतं सगळं, आणि 2 मनं जुळत असतील ना तर काय फरक पडतो? नाही वसंता, नाही. हे बघ, तू माझा विचार सोडून दे माझा विचार तू. बरं, हे बघ कमा, तूच नाही म्हणत असशील ना तर मी जबरदस्ती नाही करणार, पण तुझ्या होकाराशी आणि तुझी अखेरच्या श्वासापर्यंत वाट पाहिन. हा, एवढं बोलून वसंत निघून गेला. यानंतर तो येत जात राहिला, पण त्यानं हा विषय पुन्हा कधीच काढला नाही. जयवंताच्या चांगल्या वागणुकीमुळं त्याला शिक्षेत 5 वर्षांची सूट दिली. नाशिकच्या जेलमधून तो सरळ बोरलीला आला. तुरुंगातील निकृष्ट अन्न आणि अपार कष्ट यामुळे धिप्पाड देहाचा जयवंत रोडावला होता. 20 वर्षांचा लोटलेला काळ त्याच्या देहावर वार्धक्याच्या चारा उमटवून गेला. त्याच्या अंगातील रग आणि राग दोन्ही शमलं होतं. या उलट कमलचं तारुण्य बहरलं होतं. नवनवीन क्षेतीचं तिला खुणावत होती. सकुआई मात्र कमलचा संसार जयवंताबरोबर आता तरी सुरू होईल अशी वेडी स्वप्न पाहत होती. जयवंत आल्याला 15 दिवस झालं तरी कमल त्याच्याकडे डोंकुणी पाहत नव्हती. शिवाय घेरडीचा पाहुणा असा जयवंताचा उल्लेख करत होती. आणि हे लक्षात आल्यावर सकू समजावणीच्या सुरात म्हणाली, हे पोरी, हे कमा, अगं किती दिवसांनी जयवंत आलाय आणि असं का करतीस ग तू? हे बघ आई, तू आला म्हणून काय गावभर पेड वाटू का मी? हे पोरी, अगं येड्यावणी कसं बोलतीस ग तू? अगं त्याला जेवायला वाढावं, त्याचं हातरून घालावं. हे बघ, तुला त्याच्याबद्दल वाटत असेल तर तू वाढ, आणि अंथरूण घालायला त्याचा हात काय मोडलं का? हे बघ कमा, तुझा दाल्ला आहे त्यो. हे बघ सकुआई, तुला आता मी एकदा सांगून ठेवते, मी त्याला माझा नवरा मानत नाही, आणि त्यानं पण माझं नाव बायको म्हणून घेऊ नये. आपल्या बहिणीकडे आलाय ना तर पाहुणा म्हणून राहावं त्यानं, नाहीतर निघून जावं. हे पोरी, आता तुझ्या जीबल हाड हाय का ग? अगं शिकलीस म्हणजे लई शानी झालीस वय ग. अगं माणसानं जरा विचारानं वागावं. एवढा वेळ माधवांना ऐकत होते.
त्यांना सकोची चूक दाखवून द्यायची आयती संधी मिळाली होती. इच्छा भणी इच्छा, तुला विचारणं मागलीस वय ग? गतकाळे माझी पोरगी आत्ता भरात आली आणि तुझा भाऊ गेला किरात. म्हाताऱ्या धाल्ल्या संग संसार करायला मन तरी लागाय नको का ग? दिवसातून 1-2 वेळा अशा चकमकी झाडायच्या, पण कमल काही बदायची नाही. पण जयवंता आपल्याला आवडत नाही. या जयवंताचा काय दोष? आपल्यासाठी त्यानं नुसतं कष्ट उपसण्यातच उरलेलं आयुष्य का घालवावं? नाही तरी आपलाही ओढा वसंताकडे आहेच ना. तोही आपल्यासाठी लग्नाशिवाय राहिलायच ना. घरच्यांना याची सुताराम कल्पना नसली तरी आपण ही गोष्ट किती दिवस लपवणार आहे? एकाच नाही तर 3 जीवांची कुतरवड किती दिवस? सकू आईला औषधोपचार करण्याच्या निमित्तानं वसंत आठवड्यातून 2-4 वेळा येऊन जातोय. तो काही बोलत नसला तरी त्याची व्याकुळ नजर प्रत्येक वेळी लग्नाची मागणी घालतेच ना. आणि जयवंता 45शी उलटली तरी मान वर न करता शेतात राबतोय. कधी काळी अजांता घडलेल्या कृत्याची शिक्षा भोगून पुन्हा रोज नव्यानं शिक्षा भोगतोय तो. त्याला तर भविष्य नाही आणि वर्तमानी नाही. काय करावं? यातून मार्ग कसा काढावा? सुताराच्या गिरमिटासारखं हे प्रश्न तिचा मेंदू पोखरत होता. पण कधी कधी महाकठीण अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी या सहज सोप्या होतात. तिडा आपोआप सुटतो. आणि तसंच झालं. चिंचणीची मंदा पाहुणी ती घरी आली. नवऱ्यानं टाकलेली तिच्या पदरी एक नाती धोती मुलगी. भाऊ सांभाळायला तयार नाही. कुठं जावं? काय करावं? कमला ही परभणीच वाटली. तिनं मंदाला विश्वासात घेऊन विचारलं, हे मंदा, पुढं काय करणार ग तू? तिशी पण उलटली नाही तुझी, आणि त्यात मुलगी लग्नाला आली. दुनिया वाईट आहे आणि एकट्या दुकट्या बाईचं जगणं हराम करते दुनिया. त्यातून तू अडाणी कसं निभावणार? काय करू? मला तर सगळं आभाळच फाटल्यागत झाले बघ. तुम्हीच काहीतरी तोड काढा. तुम्ही शिकल्या सवरलेल्या, तुम्ही सांगाल तसं करते मी. तुमच्या इथं आसरा द्या. तुमच्या शेतात राबीन, पडल ती रोजगार करीन. तुम्ही जागा दिली तर मला भ्या नाही. 1-2 वर्षात कुठल्या तरी देवळात पोरीवर तांदूळ टाकून मोकळी होईन मी. एका दमात मंदा बोलली आणि आपण जरा आगाऊपणानं बोललो की काय असं वाटून खाली मान घालून गप्प उभी राहिली. मंदा, खरंच ऐकशील माझं? हे बघा, मला आधार मिळत असेल तर मी काय, माझं बाबी ऐकल. सांगून तर बघा, तू गिरडीच्या पाहुण्याशी लग्न करशील? मंदानं एकदम चमकून कमाकडे पाहिलं. मंदाच्या नजरेत अविश्वास होता, पण दृढ आवाजात कमल पुन्हा म्हणाली, हे बघ मंदा, तू माझ्या नावाच्या नवऱ्याशी, जयवंताशी लग्न करशील? हे बघा ताई, मी काय कैदाशी नाही वय वय. सवतपणाची कळ मला कळत नाही वय. तुमच्या संसारात मी कशाला एक कालवीन व? अगं नाही ग मंदा, मी पाहुण्याला कधीच माझा नवरा मानला नाही. शरीरानं नाही, मनानं नाही, फक्त अक्षदा टाकण्यापुरताच तो माझा नवरा आहे. यापेक्षा जास्त काय सांगू? पण ताई, माझी पोरगी आता उजवाय आली. तिचं लगीन करायचं सोडून मॅच पाठ लावून घेतला तर लोक माझ्या तोंडात शान घालतील किंवा. हे बघ मंदा, अगं कोण लोक, कुठला समाज? पोटी पोरगी असताना सवत उरावर आणून नवऱ्यानं तुला घराबाहेर काढलं. त्यावेळी समाजानं त्याला जाब विचारला का? भाऊ भाऊजाईनं तुला माहेरात थारा तर दिला नाहीस, पण नवरा सांभाळता आला नाही म्हणून तुलाच दोषी ठरवलं. आणि तेव्हा कुठे गेला होता समाज? आणि मग अशा समाजाची तू का पर्वा करावीस ग? पण ताई, सकुमावशीला काय वाटेल हो? हे बघ, बाकी तू विचार करू नकोस. तुझ्या मनाचा कौल सांगतो. हे बघा ताई, मी तुमच्या पुढं काही नाही जात, पण मला जरा प्रीतच वाटतंय बघा. कमला यावर काहीच बोलली नाही. तिनं तडक गुरुघोलाचं माळ गाठलं. जयवंता बेडग्यानं रताळी काढत होता. अगदी पोरका एकाकी वाटत होता. आज पहिल्यांदाच
कमला जयवंताशी प्रत्यक्ष बोलणार होती. ओ पाहुणा, ओ घेरडीकर. कमलचा आवाज ऐकून त्याच्या हातातलं बेडकं तसंच आधांतरी राहिलं. त्याच्या ऐश्वर्याला पारावर राहिला नाही. आनंद अतिशयानं त्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. हे बघा पाहुणं, ऊन खाली झाल्यावर काम करा, तोवर जेवून घ्या, असं म्हणून कमल झाडाखाली गेली. तिच्या मागून ओढल्यासारखा जयवंतही गेला. आज लग्न झाल्यासारखा तो चोरून चोरून कमलचा चेहरा निहाळीत होता, पण बोलला मात्र काहीच नाही. कमल त्याच्यावर कसा अन्याय झाला होतो आहे हे त्याला ऐकवलं, आणि म्हणूनच त्यानं मंदाशी लग्न करावं असं सांगताच त्याचं मन खट्टू झालं. त्याला खूप काही बोलायचं होतं, पण नेहमीसारखाच तो यावेळी गप्पच राहिला. मौन ही संमती समजून कमल घरी परतली. सकूकडे हा विषय मांडला तेव्हा मात्र सुकवाई भडकलीच. आता ह्या पोरीला काय करावं? अगं याड बी लागलं का काय ग तुला? अगं अशी कशी अवदसा आठवली ग? ए टिंगाणी. हे बघ सुकवाई, हे बघ, तुझ्या भावाबरोबर माझा संसार होईल. ही खुळी आशा उगं बाळगू नकोस तू, आणि माझ्याबरोबर त्याची का फरफट करतेस तू? 2 जीव सुखात राहतील. सर्वांनी कमलला परोपरीनं समजावलं, पण तिने ठामपणे जयवंता आणि मंदाचं लग्न लावलंच. घेरडीला त्यांचा प्रपंच मांडून दिला. मंदाच्या मुलीचंही लग्न लावून दिलं. कमलला चक्रव्यूहातून सुटल्यासारखं वाटत होतं, पण आता वसंतरावांचं येणं जाणं वाढायला लागलं. लोकांच्या नजरेला यायला लागलं. कुजबूज वाढली. आता सकू, कमलची मोठी बहीण अनुसया, तिला उघड उघड बोलायला लागल्या. अगं एवढी चौचाल हाईस असं वाटलं नव्हतं. परजातीच्या बाप्या संग सूज जमिवलं ग, आणि आम्ही मातूर हिला सती सावित्री समजत होतो. अन्सा, मी तुला सांगते आणि देवा शपथ सांगते, शरीरानं मी अजूनही पवित्र आहे, पण मनानं मी वसंतरावांना पती मानलंय. मी माझ्या मनाशी प्रतारणा नाही करू शकत. ते एवढी वर्ष माझ्याशी थांबले, मग मी जातीपातीचा का विचार करू? अरे ही बघ, ही मास्तरीन हाईस, काय शिकवायचं ती शाळेत शिकवतो, आणि असली थेर आमच्या घरात चालायची नाही ती. त्यो वशा जर का ह्या घरात पुण्याला दिसला ना, तर त्याचं तंगड मोडून हातात देती बघ. हा, वळचणीचा साप निघाला त्यो, मुर्दा बशिवला त्याचा. त्यांना काय शिवाय देतेस तू? ते काहीच वेड वाकडं वागले नाहीत, आणि बोलायचं ते मला बोल. हे ऐकून सकूचं डोकं सणकलं. हिच्यासाठी आयुष्यभर आपण बोलणी खाल्ली, मार सोसला, आणि हिला आई बापापेक्षाही हा परका माणूस जवळचा वाटतो. त्राग्यानं सकू पोतकारली. लईच माया दाटली मनकी ग. एवढं वाटत असल तर तू आता चालायला लागायचं त्याच्याकडं. बघते मी बी त्याची माणसं तुला घरात घेतात का नुसतीच गमजा करतो या वशा, आणि पुन्हा म्हणून तू दावायला येऊ नगस तू इकडं. आणि माझ्या मातीला दिकून हिला कळवू नका, कोणी कळवू नका. एवढं बोलून ते मुसमोसायला लागले. दारात गाव गोळा झालेला. अपमानित कमल नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडली. वसंतराव शब्दाला जागला. नरसोबाच्या वाडीला जाऊन त्याने रीतसर लग्न केलं. पलूसला बदली करून तिथं संसार थाटला. पण सकुआई म्हणल्याप्रमाणेच झालं. बाप माधवांना गेला, तिला कोणी कळवलं नाही. सकुआई भारली, कोणी बोलावलं नाही. बहिणीच्या मुलांची लग्न झाली, पण हिची कोणालाच आठवण आली नाही. हे देवा, आई वडिलांच्या बाबत असलेली मुलाची सगळी कर्तव्य मी मुलगी म्हणून सगळी पार पाडली, आणि असं असून सुद्धा माझ्याच वाट्याला ही प्रतारणा का? खरंच मला ते सगळे विसरले असतील का? विसरले असतील. ती स्वतःलाच प्रश्न विचारायची. खरं तर वसंत तिला फुलासारखं जपत होता. तारासारखं नक्षत्र कुशी जन्माला आलेलं होतं. तारा आज 18 वर्षांची झाली होती. देवा, मग कपड्यात अडकलेल्या कुसळासारखं काय सलतं मनाला? का खोरतोडतोय जीव असा? देवा, हीच तर माहेरची ओढ नव्हे का? आणि हीच ओढ ती ताराला कशी सांगणार होती? तारा क्लासवरून आली तरी कमाल,
तशीच बसलेली होती, तशीच बसलेली होती, तशीच बसलेली होती.